मिक्सरचं भांडं घेतलंय। आता त्यामध्ये हे चणे मी ग्राइंड करून घेत आहे। आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी याची पावडर करून घेतलेली आहे। आता आपण ही चाळून घेऊया। आता या चाळणमध्ये मी हे चण्याचा पावडर घालत आहे आणि आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। आपल्याला फाईन पावडर पाहिजे चण्याची। आता हे मी एकदा परत ग्राइंड करून घेते। आता ही मी साखर पण वाटून घेतले आणि ती मी यामध्ये घालत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार गोड कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी हे मिल्क पावडर घालत आहे। ते मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते। आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये मी आता यामध्ये वेलची पूड घालत आहे। आता मी यामध्ये हे बटर घालत आहे। हे सगळे मिश्रण व्यवस्थित मी एकजीव करून घेते, जेणेकरून बटर सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल। आता हा जो दूध घेतलाय तो मी घालत आहे आणि याचं एक कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी हा पीठ मळून घेतलेला आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मी वाटून घेते आणि त्याबरोबर हा खोबरंही वाटून घेते। मी हे अशा प्रकारे हे सगळं वाटून घेतलेलं आहे। आता मी एका हे प्लेटमध्ये काढून घेते। आता या पोर्शनचे मी छोटे छोटे असे गोळे बनवून घेत आहे। अशा प्रकारे सगळे गोळे बनवून घेते मी। अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी ते एक मोदकाचा भांडा घेतला आहे, त्यामध्ये मी थोडेसे असे ड्रायफ्रूट्स कापलेले आहेत ते घालत आहे। आता हा जो आपण चण्यापासून बनवलेला पीठ आहे तो मी यामध्ये घालत आहे। मग व्यवस्थित सगळीकडे लावून घेत आहे। एक्स्ट्रा आहे तो काढून घेते। त्याच प्रकारे या साईडला पण हे असं लावून घेते। आता जो आपण हा गोळा बनवला होता तो आता हा गोळा मी याच्यामध्ये ठेवत आहे आणि हे बंद करून आपल्याला जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे। प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत।